नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आलो आहे वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे. तेव्हा जे जिल्हा परिषद दुराळत या संदर्भामध्ये जे बापूने विकास कामं केले, तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? आपला पहिला परिचय. राजेंद्र भाऊसाहेब काकडे, माझी मिसेस सरपंच होती. मी ते म्हणजे 20 महिने सरपंच आणि 40 महिने ग्रामपंचायत सदस्य होते. जे तुम्ही का बापूच्या संदर्भात विचारले तेव्हा 20% संदर्भामध्ये त्याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया झाली? नाही घेतलेले नाही त्यांनी पैसे. हो, त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतची योजना दिली. परत भारत निर्माणची योजना दिली 50 लाखाची. त्यांचे बहुत खेटे केले, त्यांनी बहुत कामं केली. आतापर्यंत बापूने विकास कामं का जे पदावर असताना का त्यांनी कोणते कामं केली? केटीवर केलेलं आहे 2-3. एक नाली खोलीकरण केलेलं आहे, एक ग्रामपंचायतचं काम केलेलं आहे जनचं, आणि फेरीच काम केलेलं. तुम्ही तर एक शालेय समिती आपलं दुरुस्त केली शाळेची. नाही, तुम्ही तर का पत्रकारांना आज सांगितलं होतं का ते असं 20% मध्ये का म्हणजे टक्केवारी घेतली, तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? का कसं का तुम्ही हा बोलले बा असं? ते गेलं माझ्याकडून शब्द निघून. त्या गोष्टी काय शब्द निघल्याच्या नंतर त्याला काही गोळी निघली, पिस्तूल मधून गोळी निघली, ती काही वापस थोडीच घाते, ती गेली, ती निघून गेली. खरं नागरिक आपल्या समोर आहे का? आपण जाणून घेतलं बा का ते. मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायके, शूर बांगला. नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आले आहे वैजापूर तालुक्यामध्ये का बा नालेगाव येथे जाणून घेणार आहोत का बा जे आपल्या सोबत सातपुते साहेब आहे, माझे सरपंच. तर त्यांच्याशी आपण संवाद सांगणार आहोत. आज जो आढावा घेतलाय का पत्रकारांनी, या संदर्भात जाणून घेणार आहोत. खरंच निधीच्या संदर्भात का बा गडबड झाली का, या संदर्भात आपला परिचय. राजू मच्छिंद्र सरपंच, नालेगाव, माझे सरपंच. आणि असं खरोखरच जे आता 2-3 दिवसापूर्वी काही जे आरोप झाले, या संदर्भात काय प्रतिक्रिया आपली आली? जो निधी खाल्लाय 20% म्हणता येते. दिनकर बापूच्या काळाचे काम झाले. नालेगाव ग्रामपंचायत झाली, एक वॉटर सप्लायची विहीर झाली, एक धरणाचे दुरुस्ती झाली. जे दिनकर बापूच्या काळाचे काम झाले ते एकदम चांगले झाले. आणि दिनकर बापून पुरे 24 गावात बी थोडी होते, निधी व्यवस्थित दिली. तर कुठे काही टक्केवारी नाही, काही नाही. काम पान रोड क्षेत्रात त्या माणसानं आम्हाला 5 लाख रुपये दिले. तर नाला खोलीकरण आम्ही तेवढे 4 किलोमीटर केलं. बापूच्या काळात काम जे झाले ते याचे पहिले 25 जिल्हा परिषद काळात काम नाही झाले. का बा जे गावकरी म्हणताय का 20% कमिशन, तर या संदर्भात काय प्रतिक्रिया? कमिशनची जे बाबतीत आहे ना, ते गैरसमज करू नये कोणाचं. बापून जे काम केले ते सारे स्वतःच काम केले. जे 3 CMB बंधारे झाले, नाला खुलीकरण झालं, ग्रामपंचायत झाली, एक धरणाची दुरुस्ती झाली. नाही, टक्केवारीचे कुठले काही विषय नाही. जे जो निधी का कोणत्या कामासाठी किती आला आणि कसा खर्च केला, तर या संदर्भात जे फक्त आम्हाला जे ग्रामपंचायतला तेच म्हणजे जे ग्रामपंचायत कार्यालय होतं तेच ग्रामपंचायत, बाकीचं सारं दुसऱ्या खात्यामार्फत. स्टॉप.